नमस्कार, आपलं नाव? संतोष सावंत, मी सुपरवायझर आहे. गेली 20-25 वर्ष मी काम करतो. अखंड सेवा देतो आहे. पण आज आमची प्रशासनाकडे एकच मागणी आहे की आम्ही एवढी वर्षाची सेवा दिली तर आमचा जो ग्रॅज्युटी PF जे आहे ते आम्हाला देणार कोण? जर हे ठेकेदार निघून गेले, दुसरे येणारे ठेकेदार हात वर करतात की आम्ही नाही देऊ, तुमचा जुना ठेकेदार, तर आम्हाला तसं कमिशनरने यांनी लेखी आश्वासन दिलं पाहिजे ना की बाबा हा व्यक्ती देणार, म्हणजे आम्ही निर्धास्त राहू शकतो ना. आणि दुसरी गोष्ट आमची एवढी मागणी आहे की आमचा एकही कर्मचारी हे 20 ते 25 वर्ष काम करतो आहे आणि त्याच्यावरच पोट आहे त्यांचा, तो एक पण कर्मचारी आमच्या इथून साईडला गेला नाही पाहिजे. हीच आमच्याकडे प्रशासनाकडे मागणी आहे. तुमचा ठेका रद्द झालेला आहे, तर हे तुम्हाला ह्याची कल्पना होती का? नाही, कालच आम्हाला रात्री नोटीस भेटली की तुमचा रिलायबल ठेका हा बंद करण्यात आला आणि अमुक हा ठेका उद्यापासून येणार आहे. तो ठेकेदार पण आलेला, जो ठेका चालवणार आहे, ठेकेदाराकडे आम्ही एकच मागणी केली की बाबा आमचे हे जो ड्यू आहे तो कोण देणार? तो ठेकेदार जिम्मेदारी घेत नाही. तो सांगते तुमचा जुना ठेकेदार आहे तो देणार तुम्हाला. तर जुन्या ठेकेदार मग आम्ही बोललो ठीक आहे, ते जुन्या ठेकेदाराला आम्हाला तसं लिखित आश्वासन द्या. उद्या तुम्ही तोंडी आश्वासन नको आम्हाला, कारण तोंडी आश्वासन विसरून जाऊ शकतो माणूस, पण लेखी दिलं तर ते प्रूफ म्हणून जाऊ शकतो. आणि त्यामध्ये आमचे काही कर्मचारी रिटायर झाले, काही वारले, त्यांना अजूनपर्यंत ग्रॅज्युटी मिळाली नाही किंवा त्यांना पेन्शन, त्यांच्या घरच्यांना पेन्शन पण चालू झाली. किती वर्षापासून तुम्ही कार्यरत आहात? कमसे कम 20 ते 25 वर्ष आमची झालेली आहे. आता तुमची मागणी काय असणार आहे? आमची तुमचा विरोध ठेकेदाराविरोधात आहे की महानगरपालिकेविरोधात आहे? ठेकेदाराबरोबर विरोध नाही. आम्ही आज पण कुठच्याही ठेकेदाराकडे काम करायला तयार आहे, पण आम्हाला जे देणं आहे ते नियमित आणि वेळेवर सुविधा भेटली तर आम्ही स्वखुशीने काम करायला तयार आहे. काही सफाई कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी आयुक्तांची भेट घेतली होती. हां, तुमच्या मार्फत आयुक्तांची भेट घेतली गेली का? आणि आयुक्तांनी तुम्हाला काही आश्वासन दिलं आहे? 6 तारखेला आमचं सर्व साईन म्हणूनचं एक निवेदन माननीय आयुक्त साहेबांकडे गेलं. त्यावेळी आयुक्त साहेबांनी सांगितलं असं ठेकेबिकाचा ऑर्डर बिडर काही काढलेली नाही आणि तुमचं जे देणं आहे ते जरूर देणं आहे. पण त्यानंतर आम्हाला आमच्याशी काही पत्रव्यवहार किंवा काही झालं. यामध्ये काही राजकारण असल्याचं असू शकते कारण नवीन बॉडी आली, त्या बॉडीला न विश्वासात घेता डायरेक्ट हे डिसिजन घेणं म्हणजे राजकारण असू शकते ना. आज 1 दिवसाचा तुमचा संप तुम्ही केलेला आहे, आज 1 दिवसाची भरपाई तुम्हाला मिळणार नाही, यावर तुमचं काय म्हणणं? ठीक आहे ना. आता जर आपल्या फायद्यासाठी जर आपलं नुकसान होत असेल तर आम्ही तयार आहे. ते आम्ही जिंदाबाद कामगार एकता, 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 जिंदाबाद कामगार एकजुटीचा विजय हो, कामगार एकजुटीचा विजय हो. एक बस लागली तर पार्टी क्रॉस लागले, पार्टी क्रॉस काय नंबर 77 दादा लेडीजला घेऊन जा.